घरातल्याच पदार्थांनी किंवा घरात असलेल्या साहित्याने बनवलेली ही साधी आणि सोपी अशी ही चिकनची रेसिपी. याला जास्त काही इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत, काजू वगैरे. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण साध्या आणि सोप्या प्रकारचं चिकन बनवून घेऊया. चला तर हा साधा आणि सोपा प्रकार काय आहे ते आता आपण पाहून घेऊया. साधं आणि सोपं चिकन बनवून घेण्यासाठी मी एका भांड्यात 4 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे आणि ते तेल गरम करून घेत आहे. गरम झालेल्या या तेलात मी 2 तेजपत्ता घालत आहे, 2 ते 3 मी दालचिनीचे तुकडे घालून घेत आहे, 1 जावित्री घेत आहे, 2 मोठ्या काळ्या वेलच्या, 4 ते 5 मी छोट्या हिरव्या वेलच्या यात घालून घेत आहे. त्याचप्रमाणे 2 मी चक्रीफूल घेत आहे, 6 ते 8 लवंग आणि 10 ते 15 काळे मिरी मी यात टाकून घेत आहे. आता या तेलात हे सगळे खडे मसाले छान असे आपण शिजवून घेऊया, जेणेकरून या सगळ्या गरम मसाल्याचं फ्लेवर या तेलात उतरेल. आता हे फ्राय करून झालं की या स्टेजला आपण 4 कांदे हे अशा पद्धतीने मी बारीक कापून घेतलेले आहेत. तर हे कांदे आपण छान असे फ्राय करून घेऊया. अगदी ह्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी लाईट पिंक होईल अशा प्रकारे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता हे लवकर सॉफ्ट होण्यासाठी मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, अगदी पाव चमचा. हे पहा, कांदा अगदी गुलाबीसर झालेला आहे. या स्टेजला 1 टीस्पून आपण लसूण पेस्ट आणि 1 टीस्पून आलं पेस्ट घालून घेतलेलं आहे आणि हे सगळं या कांद्यामध्ये आणि या तेलात छान असं परतून घेऊया. या आल्या लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी 3 टोमॅटो अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत. कापण्याची पद्धत तुम्ही पाहू शकता, अगदी लांब लांब असे कापून घ्यायचे आहेत आणि हे टोमॅटोसुद्धा सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत. आता या स्टेजला मी 2 टेबलस्पून इतकी काश्मीरी मिरची पावडर, 1 टेबलस्पून मी लाल तिखट, 1 टीस्पून जिरे पावडर, 2 टीस्पून धणे पावडर आणि अर्धा टीस्पून मी हळद पावडर घालून घेतलेली आहे. आता हे सगळे मसाले ह्या तेलावर आपण शिजवून घेऊया. हे आपल्याला स्टर करत शिजवून घ्यायचं आहे, नाहीतर हे असंच जर सोडलं तर मसाले जळतील तेलामध्ये आणि मग आपली ग्रेव्ही छान लागणार नाही. आता मसाले परतून घेण्यासाठी आपण 2 टेबलस्पून इतकं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले जास्त शिजले की त्याचा टेस्ट बदलणार नाही. मसाले शिजून झाले, मसाल्यातलं तेल बाहेर सुटलं की त्या स्टेजला आपण हे चिकन घालून घेणार आहोत. चिकन मी 1 किलो घेतलेलं आहे. 1 किलो चिकन इथे मी छान या मसाल्यामध्ये परतून घेत आहे. चिकन परतून झालेलं आहे. मी झाकण लावून हे थोडंसं 3 ते 4 मिनटासाठी शिजवून घेतलेलं आहे. आता झाकण उघडून मी पुन्हा एकदा हे चिकन वरखाली करून घेत आहे आणि पुन्हा झाकण लावून हे शिजवून घ्यायचं आहे. परत 5 मिनटानंतर झाकण उघडून मी हे पुन्हा वरखाली करून यात 1 कप एवढी दही मी घालून घेत आहे आणि दही घालताबरोबर लगेच हे स्टर करायचं आहे, कारण दही घालून तसंच सोडलं तर दही फाटण्याची शक्यता असते आणि ग्रेव्ही मग बरोबर
टेस्टी होत नाही. तर हे स्टर करत राहायचं आहे ती दही एकजीव होईपर्यंत. आता दही एकजीव झालेली आहे. मी 8 ते 10 मिनटासाठी लो फ्लेमवर हे शिजवून घेत आहे. 10 मिनटानंतर मी झाकण उघडून पाहिलेलं आहे. दह्याचं छान पाणी सुटलेलं आहे. जर तुम्हाला अशीच ही जर ग्रेव्ही जाडसर बनवून घ्यायची असेल तर तुम्ही पुन्हा असंच झाकण लावून पुन्हा हे शिजवून घेऊ शकता. पण जर तुम्हाला थोडीशी पातळ ग्रेव्ही हवी असेल, म्हणजे भाताबरोबर खायची असेल किंवा ब्रेडबरोबर खायची असेल, तर थोडासा यात रस्सा लागेल. आणि त्यासाठीच मी इथे 1 कप एवढा पाणी घालून घेत आहे. 1 कपपेक्षा तुम्ही जास्तही घालून घेऊ शकता. तुम्हाला किती पातळ किंवा किती जाड हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. आता पुन्हा एकदा हा पाणी मिक्स करून झाल्यानंतर ही ग्रेव्ही पुन्हा एकदा शिजवून घेण्यासाठी यात आपण कसुरी मेथीसुद्धा घालून घेऊया. 1 टीस्पून मी कसुरी मेथी गरम करून क्रश करून घालून घेतलेली आहे. आणि 1 बटाटा मी अशा प्रकारे चिरून घातलेला आहे. हा बटाटा मी आधीच उकडून घेतलेला होता. म्हणजे बटाटा आधीच जर उकडून घेतला की त्यातली शुगर कमी होण्यास मदत होते. आणि मी 1 टीस्पून एवढा चिकन मसाला घालून घेतलेला आहे. आता सगळं शिजवून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि याला झाकण ठेवून हे आता बटाटी अगदी व्यवस्थित शिजेपर्यंत हे शिजवून घेऊया. हे पहा, आपली ग्रेव्ही, चिकन ग्रेव्ही सिंपल, साधी आणि सोपी अशी चिकनची ग्रेव्ही रेडी झालेली आहे. तुम्ही गॅस फ्लेम बंद करू शकता आणि यावर आपण आता कोथिंबीरची बारीक कापलेली पानं गार्निश करून घेऊया. आणि आपली ही सिंपल आणि इझी अशी ही चिकनची ग्रेव्ही रेडी झालेली आहे सर्व करून घेण्यासाठी. अतिशय भन्नाट अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा घरी करून घेऊ शकता. ही माझी चिकनची रेसिपी एकदम साधी आणि सोपी अशी चिकनची रेसिपी आवडली तर घरी नक्की करून पहा. केल्यानंतर या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय.